सकाळी पहाटे पूजा झाली की दिवस कसा प्रसन्न होतो आणि त्यात सुरेख फुलं असली की मग तर अजूनच छान. गणपती बाप्पा येणार म्हटलं की वातावरणात सगळीकडे उत्साह असतो. आज मी तुम्हाला दाखवणार आहे आळूच्या पानाची भाजी. त्याला विदर्भात डाळभाजीसुद्धा म्हणतात. त्यासाठी थोड्या मिरच्या आणि पुढे काय साहित्य लागतं ते मी तुम्हाला सांगते. कढईमध्ये थोडं तेल घातलं, तेलामध्ये मेथी दाणा घातला, त्यानंतर मिरच्यांचे तुकडे, मी 1-1.5 तास आधी हरभऱ्याची डाळ, दाणे, खोबरं असं भिजत घातलं होतं. तेही आपण आता फोडणीमध्ये घालून घेऊया. थोडंसं परतून घ्यायचं. आता आपण याच्यावर झाकण ठेवून एक 3-4 मिनटं होऊ देऊया. 3-4 मिनटानंतर पुन्हा थोडंसं परतून घ्यायचं. त्यामध्ये धनेपूड, तिखट, थोडासा गरम मसाला आणि थोडेसे हळद आणि थोडंसं हिंग असं घालून अगदी 1 मिनटं परतवायचं. त्यामध्ये अळूची चिरलेली पानं घालायची. त्यामध्ये थोडंसं चमचाभर पाणी घालायचं आणि थोडंसं परतवून घ्यायचं. आता त्यामध्ये शिजलेली तुरीची डाळ घालायची. आणि हे सगळं छान मिक्स करून घ्यायचं. त्यामध्ये आता पाणी घालायचं, गरम पाणी, आणि तुम्हाला जशी सरभरीत हवी आहे तेवढं पाणी घालायचं. आता थोडं जास्त पाणी घालून याला उकळू देणार आहे. त्यामध्ये घालायचं आहे चिंचेचा कोळ, आळूच्या पानाची भाजी जेव्हा आपण करतो
तेव्हा त्यामध्ये चिंच घालणं अगदी आवश्यक असतं, नाहीतर घशाला फार खास सुटते. त्यामध्ये चवीनुसार मीठ, तर भाजी छान उकळली आहे, त्यामध्ये थोडासा गूळ घालूया. आता शेवटी अगदी चमचाभर डाळीचं पीठ घ्यायचं, म्हणजे बेसन. त्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं. आणि हे या भाजीमध्ये घालायचं. याने भाजी छान आवळून येते. जशी मंदिरामध्ये प्रसादाला डाळभाजी करतात अगदी तशीच लागते. तुम्ही अगदी नक्की एकदा करून बघा आणि मला कमेंट करून नक्की सांगा कशी झाली ते. माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा, लाईक करा आणि ही भाजी करून बघा आणि कमेंटमध्ये मला नक्की सांगा. आता गॅस बंद करायचा आणि शेवटी अगदी थोडासा गरम मसाला घालायचा. अगदी छोटासा चमचा गरम मसाला घालायचा. गरम मसाल्याने भाजी एकदम खमंग लागते. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ती मला कमेंट करून नक्की सांगा. नवीन रेसिपी घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत बाय बाय.